तर चिपळूणच्या परशुराम घाटातली संरक्षक भिंत पुन्हा कोसळली आहे। परशुराम घाटातल्या पेढे गावाला धोका कायम आहे। परशुराम घाटातली संरक्षक भिंत पुन्हा एकदा कोसळलेली आहे। या जवळच्या पेढे गावाला धोका यामुळे आता वाढलेला आहे। संरक्षक घाटात परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळल्याची ही दृश्य आपण पाहतोय। 2 दिवसापूर्वी सुद्धा या ठिकाणी संरक्षक भिंत कोसळलेली होती आणि आता पुन्हा एकदा परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळलेली आहे। त्यामुळे जवळच्या पेढे गावाला धोका वाढलेला आहे। हे दृश्य आपण परशुराम घाटातले पाहतोय। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर यांच्याकडून। कृष्णकांत, आता तुम्ही त्याच ठिकाणी असाल तर नेमकी परिस्थिती काय आहे, काय नेमक्या उपाययोजना केल्या जात आहेत? आपण पाहू शकतोय की माझ्या पाठीमागे हा जो दिसणारा सगळा भाग आहे हा परशुराम घाटाचा आहे आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना वाढत आहेत। सुरुवातीला 2-3 दिवसापासून ह्या घटना चालू होत्या, मात्र आता संरक्षक भिंत मोठ्या प्रमाणात कोसळायला सुरुवात झालेली आहे। सर्वात मोठा धोका इथं पेढे गावाला आहे, कारण आपण ह्या घाटाची रचना पाहू शकताय। मुंबई गोवा महामार्ग आहे हा ह्या घाटाच्या पायथ्यातून गेलेला आहे। त्यावेळेला रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू झालं, त्यावेळेला कटिंग करून हा रस्ता उभारण्यात आला होता। त्याला संरक्षक भिंत देखील उभारण्यात आली होती आणि ही संरक्षक भिंत कोसळलेली आहे। आपण पाहू शकता आता की या ठिकाणी एक लेन जी आहे घाटातली बंद करण्यात आलेली आहे। काम या ठिकाणी करायचं झालं तर पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि सर्वात मोठा धोका इथं असणाऱ्या सगळ्या वाहून जाणाऱ्या मातीचा इथल्या गावाला निर्माण झालेला आहे। त्यामुळे प्रशासनाने नेमकं काय करावं हा त्याच्यासमोर एक आव्हानाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण सगळाच घाट हा जर खाली आला तर तो थांबवायचा कसा, सगळी माती जर खाली आली तर ती थांबवायची कशी, असा सगळा प्रश्न आहे। हा इथं गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि यामुळे इथली परिस्थिती जी आहे ही धोकादायक आहे। सिमेंट काँक्रीटचा जो रोड आहे, हायवे आहे, त्याच्या खालची देखील माती जी आहे ही सुद्धा घसरायला आता सुरुवात झाली होती। नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।